आपण करणार आहोत चणा डाळ भिजून लाडू आणि अतिशय सुंदर असे लाडू बनणार आहे याचे। तर मी आता तुम्हाला रेसिपी दाखवते। यासाठी मी 1 किलो चणा डाळ 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे। त्यानंतर ती आपल्याला स्वच्छ धुवून एका चाळणीवर निथळून घ्यायची आहे आणि मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर आता मी पूर्ण याचं वाटण करून घेते। असं थोडंसं रवाळ वाटायचं आहे आपल्याला हे। तर आता मी पूर्ण वाटण करून घेतलं याचं। यामध्ये मी 3 ते 4 चमचे तळण्यासाठी तूप वापरले। तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल। आपापल्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप वापरावे। तर मी आता जवळजवळ अंदाजे पाव किलो हे तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण चणा डाळीचे असे छोटे छोटे दामट्या अगदी कोणत्याही आकाराच्या छोटे छोटे करून आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत। तर याला मी मुटके म्हटलेले आहे। तर आपण आता हे चणा डाळीचे मुटके तळून घेऊया। तर आता मी मुटके तुपामध्ये सोडून घेते। आता आपल्याला हे व्यवस्थित लाल रंग होईपर्यंत आलटून पलटून तळून घ्यायचे आहेत। आतमधून व्यवस्थित तळले जातील या पद्धतीने आपण याला तळून घ्यायचं आहे। जास्त करपू द्यायचं नाही आहे, फक्त आपल्याला हे लालसर रंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। असे पलटे करून घेतलेत, पाहू शकता तुम्ही रंग याचा। आणि आता आपले हे छान तळून रेडी झालेत। परत एकदा आपण हे पलटी करून घेऊया। छान असे आलटून पलटून आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। आतून कच्चं नाही राहिलं पाहिजे, त्यामुळे आता मी थोडासा गॅस स्लो ठेवलेला आहे, जेणेकरून ते आतमधून व्यवस्थित तळले जातील। एकदम गॅसही आपला स्लो ठेवला आहे। आता या रंगावरती आपल्याला हे मुटके काढून घ्यायचे आहेत। व्यवस्थित निथळून घ्यायचे तूप आपल्याला। आता मी दुसरे टाकून घेते। अगदी पटकन तळले जातात। 3-4 मिनिटांमध्ये आपला एक घाणा तळून होतोय। या पद्धतीने मी या सर्व मिश्रणाचे आता मुटके तयार करून घेते। सगळे तळून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि आता माझे अगदी थोडंसं पीठ राहिले आणि तुपाचाही पूर्ण वापर झाला आहे आणि मी पूर्ण मुटके तळून घेतलेले। रंग पाहू शकता तुम्ही। आता पूर्ण आपले हे तळून रेडी झालेले आहेत। त्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मी उरलेल्या तुपामध्ये ड्रायफ्रूटही तळून घेतलेत, म्हणजे तेही छान खरपूस होतात। आता हे मुटके आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर याचे असे तुकडे करायचे आहेत आपल्याला। हाताने असे कुस करायचे ते आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। पूर्ण थंड झाल्यानंतरच मी
हे मोठे मिक्सरला वाटून घेत आहे. तिने एकदम बारीक वाटण करून घेतले आणि आता आपण ते एका भांड्यात काढून घेऊया. असं छान रवाळ वाटले आपण, हे पाहू शकता. असं छान एकदम दाणेदार आपलं वाटून रेडी झालेलं आहे. पाऊण ग्लास पाणी घालायचं आपल्याला. मी ज्या कढईमध्ये पुऱ्या तळून घेतल्या त्याच तुपाच्या कढईमध्ये पाऊण ग्लास पाणी घातले. याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. पाऊण ग्लास पाणी आणि यामध्ये आपल्याला अर्धा किलो साखर घालायची आहे. आणि आता आपल्याला याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे. आपण ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत. यामध्ये आपण घातली चारोळी, काजू, बदाम, मनुके. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जायफळ पूड आणि वेलची पूड घालायची आहे. आणि आता याच्यानंतर आपल्याला याची थोडीशी बडीशेप पूड घालायची आहे. यात चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि अजून याच्यात उरलेले ड्रायफ्रूट आहे आपण तेही घालून घेणार आहे. आणि आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पाक तयार झालाय का पाहूया. साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे आपल्याला. थोडासा फूड कलर घातलाय मी. तो जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. आणि आता आपण छान मिक्स करून घेऊया. पाक तयार होताना तो झालाय की नाही कसा चेक करायचा हेही मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपला पाक हा रेडी झालाय. मी तुम्हाला दाखवते पाक कसा ओळखायचा रेडी झाल्यावरती. असा चमच्यात घ्यायचा आणि अशी तार, हे पाहू शकता तुम्ही, हे अशी जेव्हा तार येते तेव्हा आपला पाक रेडी झालेला असतो. आणि जर तुम्हाला असं पण नाही समजलं तर मी दुसरी एक पद्धत दाखवते. पद्धत आहे, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये असा एक चमचा आपल्याला एक थेंब असा टाकायचा आणि अशी हाताला गोळी लागते का ते पाहायचं. जेव्हा अशी गोळी तयार होते तेव्हा आपला पाक आता हा रेडी झालेला आहे. आपला हा अर्धा किलो साखरेचा पाक मी रेडी केलेला आहे. आणि यासाठी मी जे तयार केलेलं मिश्रण आहे ते पाऊण किलोचं वापरणार आहे. तर ते सगळं मी घालून घेतले आणि आता छान मी ते कढईमध्येच मिक्स करून घेतले. आता आपण पाक याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलं आहे आणि एकदम परफेक्ट झालं आहे आपलं. हे असं छान भिजले गेले, पाहू शकता तुम्ही किती सॉफ्ट झाले. असं छान मिक्स करून घेतलं मी हाताने. आणि आता आपल्याला याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे छान असे लाडू बांधून घ्यायचे. जर तुम्हाला पाक करायला येत नसेल किंवा तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर बारीक करून तीही घालू शकता. बाहेर खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि आता माझं छान हे लाडू बांधायचं काम चालू आहे.
तुम्हाला मी ही एक पद्धत दाखवली आणि अजून दुसरी एक पद्धत दाखवत आहे. आता हेच मिश्रण मी अर्ध तुम्हाला पिठी साखरेचे लाडू दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे. मी मिक्सरवरच पिठी साखर करून घेतलेली. तर तुम्ही यालाही अर्धा किलोला 1.5 पाव अशी साखरचं प्रमाण वापरायचं आहे आणि बारीक मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे आणि आता ती या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि तुम्हाला जर कोरडं वाटलं तर यामध्ये 1-2 चमचे थोडीशी तुपाचं उरलेली मोहन पिठी घालून साखर होती घ्यायचंय. ती मी यामध्ये आता घालून माझं ते घेतली एकदम परफेक्ट आणि झालंय. आता सर्व अजिबात छान कोरडेपणा मिक्स आलेला केले. नाही. आणि आता आपण याचेही लाडू आपल्याला हव्या तशा आकारामध्ये आपण बांधून घेऊया. तुम्हाला जर लहान आवडत असेल तर लहान करा, मोठे आवडत असेल तर मोठे करा. आता गणपतीमध्ये हे लाडू आपण जेव्हा पाहुणे रावळे येतो तेव्हा त्यांना द्यायला सुद्धा अगदी खूप टेस्टी बनतात आणि घरचे एकदम फारच सुंदर अशी ही रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही आता गणपतीसाठी हे लाडू करून पहा. तर आता मी फटफट 2 हाताने माझे लाडू वळून घेते. तर मैत्रिणींनो, आता मी माझे लाडू पूर्ण बांधून घेतलेत आणि सुंदर असे माझे हे लाडू तयार झालेले आहे. अगदी परफेक्ट हे 1 किलोचे पूर्ण मी लाडू बनवलेत आणि खूपच टेस्टी आणि यम्मी झालेत हे लाडू. तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंट करा कसे झाले ते नक्की सांगा. आता या पद्धतीने लाडवाचा नैवेद्य गेला आहे गणपती बाप्पापाशी आणि खूपच छान लाडू आमचे रेडी झालेले आहेत. माझे तर आता लाडू बनवून तयार झालेले आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा. कमेंटच्या बाजूला डॉट आहे तिथे जाऊन हाईप करा आणि असंच भेटूया आपण नवीन रेसिपीसाठी. धन्यवाद.